मागच्या लेक्चरला इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकमध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल काय असतं हे पाहिलेलं आहे. त्यानंतर नर्स इक्वेशन की ज्या नर्स इक्वेशनमध्ये सेल पोटेन्शियल की जे कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतं तो डिपेंडन्स पण नर्स इक्वेशन्समध्ये बघितलेला आहे. आणि आज आपण बघत आहोत स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता आपण रेफरन्स इलेक्ट्रोड याचा अर्थही पाहिलेला होता. रेफरन्स इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं मी पाठीमागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेलं होतं की एखाद्या सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण पोटेन्शियोमेट्रिक मेथडनी मेजर करू शकत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला एक गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्ट करावी लागते ज्याचं पोटेन्शियल मेजर करायचं आहे. तो इलेक्ट्रोड दुसऱ्या एका इलेक्ट्रोड बरोबर कपल केला जातो, जोडला जातो आणि त्याची एक गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्ट केली जाते. ज्याचा इलेक्ट्रोड मोजायचा आहे तो दुसऱ्या इलेक्ट्रोड बरोबर कपल केला जातो अशा इलेक्ट्रोड बरोबर ज्याचं पोटेन्शियल माहीत आहे. अशा इलेक्ट्रोड आपण रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. रेफरन्स इलेक्ट्रोडचा वापर करून एखाद्या सेलमध्ये त्याच्याबरोबर जोडलेल्या दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला मेजर करता येईल. असा नॉन पोटेन्शियलचा जो इलेक्ट्रोड आहे त्याला आपण रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. रेफरन्स इलेक्ट्रोड मी सांगितलं होतं दोन प्रकारचे असतात, एक प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि दुसरा सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड कुणाला म्हटलेलं होतं की ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल 0 आहे, नोन आहे आणि त्याचा वापर करून दुसरे रेफरन्स इलेक्ट्रोड तयार केलेले आहेत अशा इलेक्ट्रोड आपण प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. त्या प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं बेस्ट एक्झाम्पल मी इथं लिहिलंय स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. त्याला शॉर्टली SHE असं म्हटलं जातं, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मग रेफरन्स इलेक्ट्रोड हा प्रायमरी आहे. याचा उपयोग करून दुसरे रेफरन्स इलेक्ट्रोड तयार केले त्यांना काय म्हणायचं, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. उदाहरणार्थ कॅनोनिल इलेक्ट्रोड, ग्लास इलेक्ट्रोड, सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड यासारखे काही इलेक्ट्रोड कसे आहेत, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. आपणाला आज काय बघायचंय, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग काय आहे आणि तो सेट करताना काय डिफिकल्टीज येतात ते आपणाला बघायचे आहे. आता स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा इलेक्ट्रोड नॉन पोटेन्शियलचा आहे आणि त्याचं पोटेन्शियल असतं 0 व्होल्ट. कसं आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याचं कन्स्ट्रक्शन मी त्यासाठी एक फिगर इथं ड्रॉ केलेली आहे. फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय की इथं ही एक इनर ग्लास ट्यूब आहे. मी तर याचं नाव दिलंय ग्लास ट्यूब. ही इनर ग्लास ट्यूब आहे आणि ह्या इनर ग्लास ट्यूबच्या बॉटमला इथं असतो हा मर्क्युरी आहे आणि मर्क्युरी मधून एक अशी वायर ड्राय प्लॅटिनमची वायर आहे आणि त्याला इथं अशी प्लॅटिनमची प्लेट जोडलेली आहे. ही प्लॅटिनमची प्लेट कशी आहे तर त्याच्यावरती प्लॅटिनम ब्लॅक याचं कोटिंग केलेलं आहे. या प्लॅटिनम प्लेटवरती प्लॅटिनम ब्लॅकचं कोटिंग केलेलं आहे. ते कसं तर इलेक्ट्रोलिसिस या क्रियेने हे कोटिंग केलेलं आहे. इनर ग्लास ट्यूबच्या तळात मर्क्युरी भरलाय. मर्क्युरी मधून एक प्लॅटिनमची वायर प्लॅटिनम फॉइलला जोडलेली आहे. प्लॅटिनम फॉइल ही प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम फॉइल आहे जिच्या सरफेसवरती इलेक्ट्रोलिसिस या क्रियेने प्लॅटिनम ब्लॅकचं कोटिंग केलेलं आहे, एक थिन लेअर दिलेलं आहे. त्याच मर्क्युरी मधून वरच्या बाजूला अशी एक कॉपरची वायर निघते. इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी ही कॉपरची वायर वापरली जाते. जेव्हा हा इलेक्ट्रोड
आपल्याला माहिती आहे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये 2 इलेक्ट्रोड असतात. हा इलेक्ट्रोड दुसऱ्या इलेक्ट्रोडला कनेक्ट करण्यासाठी कॉपरची वायर मदत करते. हिच्या साह्याने तो दुसऱ्या इलेक्ट्रोडला आपल्याला कनेक्ट करता येईल. इनर ग्लास ट्यूबच्या भोवती असं एक ग्लासचं जॅकेट आहे. इनर ग्लास ट्यूबच्या भोवती असं एक ग्लासचं जॅकेट किंवा कव्हरिंग आहे. एक ग्लासचं जॅकेट कसं आहे, वरच्या बाजूला एक याला ओपनिंग आहे, इनलेट आहे. ज्या इनलेट मधून आपल्याला या इलेक्ट्रोड मध्ये किंवा इथं हायड्रोजन गॅस आपल्याला पाठवता येतो, सोडता येतो, बबल करता येतो. आत जातो म्हणून हे इनलेट आहे. बाहेर जात असेल तर त्याला आपण आउटलेट असं म्हणतो. हायड्रोजन गॅससाठी या ग्लास जॅकेटला एक वरच्या बाजूला इनलेट असतं. हे जे ग्लास जॅकेट आहे ते ग्लास जॅकेट खालच्या बाजूला ब्रॉड आहे आणि ते ओपन आहे. हे ओपन दिसते, वर इथं पण दिसत आहे, पण खालच्या बाजूला हे कसं आहे ग्लास जॅकेट? ग्लास जॅकेट आहे ओपन. आणि अशी इनर ग्लास ट्यूब ग्लास जॅकेट सह एका कंटेनरमध्ये H+ आयनाचं सोल्युशन घेतलंय आणि त्या H+ आयनाच्या सोल्युशन मध्ये ही सगळी असेंब्ली म्हणजे इनर ग्लास ट्यूब आणि आउटर ग्लास जॅकेट सह सगळी असेंब्ली या सोल्युशन मध्ये डीप केलेली आपल्याला दिसते. हे कन्स्ट्रक्शन आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं. याचं पोटेन्शियल माहित आहे, हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. याचं पोटेन्शियल 0 व्होल्ट असतं. नॉन पोटेन्शियलचा इलेक्ट्रोड आहे म्हणून याला आपण रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतात. आपल्याला दुसऱ्या एखाद्या इलेक्ट्रोडचं जेव्हा पोटेन्शियल मेजर करायचं असतं तेव्हा हा इलेक्ट्रोड दुसऱ्या इलेक्ट्रोड बरोबर गॅल्व्हॅनिक सेलमध्ये कनेक्ट केलेला असतो आणि याच्या साह्याने दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण मेजर करू शकतो. सो दिस इज दी सिंपल कन्स्ट्रक्शन ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा इलेक्ट्रोड आपल्याला कॅथोड म्हणूनही वापरता येतो आणि एनोड म्हणूनही वापरता येत असतो. याचं वर्किंग होत असताना काय केलं जातं, या इनलेट मधून प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस कसा पाहिजे, प्युअर अँड ड्राय H2 गॅस पास केला जातो, बबल केला जातो, ज्याचं प्रेशर 1 atmospheric प्रेशर असलं पाहिजे. प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस at 1 atmospheric pressure is bubbled through this inlet. हा हायड्रोजन गॅस इथे प्लॅटिनायझर प्लॅटिनम फॉइल वरती तो ऍडसॉर्ब होतो. प्लॅटिनम फॉइलचं काम काय आहे, इकडून सोडलेला हायड्रोजन गॅस ऍडसॉर्ब करून घ्यायचं आणि हायड्रोजन गॅसचं कन्व्हर्शन H+ आयनामध्ये करायचं किंवा H+ आयनाचं कन्व्हर्शन हायड्रोजन गॅसमध्ये. हे ह्या प्लॅटिनम फॉइलचं काम असतं. प्लॅटिनायझर प्लॅटिनम फॉइलचं काम असतं. हायड्रोजन गॅस याच्यावरती ऍडसॉर्ब झाला की आपल्याला इथं रिडक्शन रिएक्शन अशी बघायला मिळते. H2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस फॉर्मिंग ट्रेस ऑफ H+. हायड्रोजन गॅसचं कन्व्हर्शन H+ आयनामध्ये आणि रिव्हर्स रिएक्शन पण करते H+ आयनाचं कन्व्हर्शन हायड्रोजन गॅसमध्ये. असा इक्विलिब्रियम निर्माण करण्याचं काम इथं ही प्लॅटिनायझर प्लॅटिनम फॉइल करत असते. आणि म्हणून ह्या इलेक्ट्रोडकडे घडणारी रिडक्शन रिएक्शन या पद्धतीची असते. जर हा रिडक्शन इलेक्ट्रोड म्हणून काम करत असेल तर, आणि जर हा ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड म्हणून काम करत असेल तर ही रिव्हर्स रिएक्शन आपल्याला घडलेली दिसेल. ही रिडक्शन रिएक्शन आहे, ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला रिडक्शन म्हणतो, म्हणून ही रिडक्शन रिएक्शन आहे. उलटी केली की ती काय होईल, ऑक्सिडेशन रिएक्शन. सो दिस इज दी
वर्किंग रिएक्शन ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन असं आहे H2 गॅस. मी असंही लिहितो, प्लॅटिनम H2 गॅस H प्लस. आता H2 गॅस आहे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, H प्लस आयनांचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे. ते रिप्रेझेंटेशन नुसार कौसामध्ये मी रिप्रेझेंट केलेलं आहे. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन. प्लॅटिनम हा कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? हायड्रोजन गॅस याच्यावरती बबल केलाय की जो प्लॅटिनम इलेक्ट्रोड H प्लस आयनांच्या सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे. हे रिप्रेझेंटेशन आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड्स. या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल किती आहे? तर पोटेन्शियल आपल्याला 0.04 एवढं याचं पोटेन्शियल आहे. आपल्याला कन्स्ट्रक्शन समजलं असेल. हा इलेक्ट्रोड रिडक्शन इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होताना ही रिॲक्शन असेल. ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड असेल तर उलटी रिॲक्शन आहे. इलेक्ट्रोड रिप्रेझेंट कसा करायचा? प्लॅटिनम इन कॉन्टॅक्ट विथ H2 गॅस विच इज इन कॉन्टॅक्ट विथ H प्लस आयन. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला मेन्शन केलं पाहिजे. याचं व्होल्टेज आहे 0 व्होल्ट. आता तुम्हाला स्टँडर्ड हायड्रोजन एक्झाममध्ये प्रश्न असा विचारला जातो, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. तर तुम्हाला सांगावं लागेल स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. त्याचं कन्स्ट्रक्शनची फिगर. काही वेळेला असाही प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. त्यावेळी तुम्हाला ही फिगर काढावी लागेल आणि लेबलिंग त्याला व्यवस्थित करावं लागेल. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला फिगर काढणं आणि एक्सप्लेनेशन देणं हे अपेक्षित आहे. कन्स्ट्रक्शन वर्किंग मध्ये तुम्हाला हे सांगावं लागेल की हायड्रोजन गॅस प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस बबल केला तो इथं ऍडसॉर्ब होतो आणि इक्विलिब्रियम रिॲक्शन इथं या आपल्याला सांगावे लागतील. कॅथोडिक रिॲक्शन किंवा असेल तर रिडक्शन रिॲक्शन किंवा ॲनोडिक ऑक्सिडेशन रिॲक्शन. जेव्हा तो ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होईल तेव्हा वर्किंग मध्ये ही रिॲक्शन रिप्रेझेंटेशन त्याचं सांगावं लागेल आणि ह्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल किती असतं ते सांगावं लागेल. तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग समजलं. आता बघा, हा इलेक्ट्रोड यूज करताना आपल्याला कोणत्या डिफिकल्टीज येतात एक्झाम मध्ये? काही वेळेला डिफिकल्टीज किंवा ड्रॉबॅक्स विचारले जातात. गिव्ह डिफिकल्टीज इन्व्हॉल्व्ड व्हेन युजिंग स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा इलेक्ट्रोड तुम्हाला एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेजर करण्यासाठी वापरत असताना कोणकोणत्या डिफिकल्टीज आहेत? तर पहिली डिफिकल्टी आहे, इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. हा हायड्रोजन गॅस प्युअर कंडिशनमध्ये आणि ड्राय कंडिशनमध्ये मिळवणं अवघड काम आहे, मेंटेन करणं अवघड काम. इट इज डिफिकल्ट टू मेंटेन द प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस दॅट इज 1 atmosphere. एवढं प्रेशर मेंटेन करणं हायड्रोजन गॅसचं डिफिकल्ट आहे. It is difficult to maintain the concentration of solution 1 atmosphere. हायड्रोजन आयनांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर मेंटेन करणं हे डिफिकल्ट काम. हा इलेक्ट्रोड डेलिकेट आहे, डिफिकल्ट टू ट्रान्सपोर्ट. कसं आहे? डेलिकेट, नाजूक आहे आणि म्हणून ट्रान्सपोर्ट करायला, इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट करायला डिफिकल्ट काम. याच्यामध्ये जे
एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे वर्किंग चालू असताना चेंज होण्याची शक्यता आहे. का तर इथून आपण प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस इथं बबल करतोय या सोल्युशनमध्ये आणि बबल केल्यामुळं याच्यातलं वॉटर सोल्युशनमध्ये इव्हॉपरेट होण्याची शक्यता आहे. वॉटर इव्हॉपरेट झालं तर ह्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर राहणार नाही, ते कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊ शकतं. आणि याच्यात जी प्लॅटिनम वायर आपण यूज करतो ती कॉस्टली आहे, म्हणून या काही डिफिकल्टीज आपल्याला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरताना सेट करताना येऊ शकतात. त्या कोणकोणत्या? प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस मिळवणं अवघड आहे. हायड्रोजन गॅसचं प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक मेंटेन करणं डिफिकल्ट आहे. एच प्लस आयनाचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर मेंटेन करणं अवघड आहे. हा इलेक्ट्रोड डेलिकेट आहे, ट्रान्सपोर्ट करायला अवघड आहे. त्याचबरोबर एच प्लस आयनाचं कॉन्सन्ट्रेशन वर्किंग कंडिशनमध्ये चेंज होऊ शकतं, कारण सोल्युशनमध्ये आपण प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस बबल करतोय, वॉटर इव्हॉपरेट होऊ शकतं आणि त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊ शकतं. आणि प्लॅटिनम वायर ज्या याच्यामध्ये आपण यूज करतोय त्या कॉस्टली असतात आणि ही एक नाही म्हटलं तरी आपल्याला इथं डिफिकल्टीज दिसते. काही वेळेला नीट टेबल डायग्राम विचारतील, काही वेळेला डिफिकल्टीज विचारू शकतात, काही वेळेला 3-4 मार्कासाठी एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ SHE असाही याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता समजा हा इलेक्ट्रोड आपल्याला यूज कसा करायचा आहे बघा. समजा आपल्याला झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेजर करायचं आहे. झिंक हा Zn2 प्लस आयनच्या सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे. झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल माहीत नाही, त्याचं सिंगल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल पोटेन्शियोमेट्रिक मेथडनी मेजर करता येत नाही. मग काय करायचं? तर त्या झिंक इलेक्ट्रोड बरोबर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड एकत्र जोडला तर त्याची एक गॅल्व्हॅनिक सेल तयार होते आणि या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडवरून आपल्याला याचं पोटेन्शियल मेजर करता येतं. मग आपल्याला सेल कशी कन्स्ट्रक्ट करता येईल? हा इलेक्ट्रोड आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड, हा इलेक्ट्रोड आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. याच्याकडे रिडक्शन होत आहे आणि याच्याकडे ऑक्सिडेशन होत आहे. हा रिप्रेझेंटेशन मध्ये लेफ्ट हँड साईडला रिप्रेझेंट केलाय म्हणून याच्याकडे ऑक्सिडेशन, हा राईट हँड साईडला अशी एक गॅल्व्हॅनिक सेल तयार झाली. याचं पोटेन्शियल माहित आहे, याच्यावरून आपण याचं पोटेन्शियल काढतो. ही एक सेल आहे, सेलचं पोटेन्शियल कसं लिहायचं? E नॉट सेल इक्वल टू E नॉट. रिडक्शन इलेक्ट्रोड कोणता आहे? त्याचं पोटेन्शियल लिहिलं. हा हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आहे, E नॉट H2 मायनस E नॉट Zn. हे Znचं रिडक्शन पोटेन्शियल आहे, ते हा ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड आहे. ऑक्सिडेशन इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे तेवढंच रिडक्शन पोटेन्शियल याचं असतं, पण त्याला साईन कोणती असते? रिव्हर्स साईन असते, म्हणून इथं मी मायनस लिहिले. आता आपल्याला पोटेन्शियलचा फॉर्म्युला या सेलसाठी हा तयार झाला. आपण काय करतो? ही सेल कन्स्ट्रक्ट केली की पोटेन्शियोमेट्रिक मेथडनी या टोटल सेलचं पोटेन्शियल आपल्याला मेजर करता येईल. आता कसं? E नॉट सेल इज इक्वल टू E नॉट H2 किती आहे? 0. कारण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल किती असतं? 0 व्होल्ट. ते माहित आहे आपल्याला. मायनस E नॉट Zn मायनस E नॉट Zn. जर
आपण ह्या टोटल सेलचं पोटेन्शियल आपल्याला पोटेन्शियोमेट्रिक मेथडनी मेजर करता आलं, मेजर केलं तर आपणाला हे पोटेन्शियल किती दिसेल? या इलेक्ट्रोडचं जेवढं पोटेन्शियल असेल तेवढंच काय असेल? सेलचं पोटेन्शियल असेल, कारण ह्याचं पोटेन्शियल दिलं आहे. सेलचं पोटेन्शियल म्हणजे काय असतं? हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आणि या झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल यांची बेरीज असते. जर याचं पोटेन्शियल 0 असेल तर टोटल सेलचं पोटेन्शियल म्हणजेच काय असेल? या झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल असेल. म्हणजे लक्षात ठेवा की स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड एखाद्या सेलमध्ये आपण वापरलेला असेल, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड एखाद्या सेलमध्ये आपण वापरलेला असेल तर त्या सेलचं टोटल पोटेन्शियल हे त्याच्यात असणाऱ्या एखाद्या अननोन इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियल एवढंच असतं. हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरण्याचा मुख्य फायदा आहे. त्या इलेक्ट्रोडचं जशा डिफिकल्टी बघितल्या तसं एक महत्वाचं ऍप्लिकेशन आपल्याला काय दिसतं की ज्या सेलमध्ये आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरलेला आहे त्याचं पोटेन्शियल 0 असल्यामुळं सेलचं पोटेन्शियल किती येतं? अननोन इलेक्ट्रोड ज्याचं पोटेन्शियल आपल्याला माहित नाही त्याच्या एवढंच सेलचं पोटेन्शियल आपल्याला मिळतं. म्हणजे जे सेलचं पोटेन्शियल असेल तेच कशाचं असेल? अननोन इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियल एवढं पोटेन्शियल असेल, कारण याचं पोटेन्शियल 0 आहे. हा एक महत्वाचं ऍप्लिकेशन स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरण्याचा आहे. सो दिस इज अबाउट स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा एक प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. आता दुसरे जे रेफरन्स इलेक्ट्रोड आहेत मी सांगितली नावं त्यांची: कॅलॉमेल इलेक्ट्रोड, ग्लास इलेक्ट्रोड, एजीसीएल इलेक्ट्रोड. हे सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. याच्यावरून ते कन्स्ट्रक्ट केले, पण त्याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला सिलेबसला पाहायचं नाही. म्हणून हा पार्ट इथं लक्षात ठेवा. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या बाबतीत कन्स्ट्रक्शन, वर्किंग, रिप्रेझेंटेशन त्या इलेक्ट्रोडचं, त्यानंतर रिप्रेझेंटेशन झाल्यानंतर त्याचं पोटेन्शियल, त्याच्या इलेक्ट्रोड रिॲक्शन, त्याच्या डिफिकल्टीज आणि त्याचं महत्वाचं ॲप्लिकेशन हे तुम्हाला आत्तापर्यंत इथं लक्षात ठेवावं लागेल. तर दुसरा एक पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो आहे कॉमन टाइप्स ऑफ सेल्स. मी पुढचा पॉईंट इथं लिहितो. कॉमन टाइप्स ऑफ सेल्स. कॉमन टाइप्स ऑफ सेल्स ह्या गॅलव्हॅनिक सेल्स आहेत, व्होल्टाइक सेल्स आहेत. इलेक्ट्रिसिटीचा सोर्स म्हणून आपणाला अशा प्रकारच्या सेल्स वापरता येतात, त्यांना आपण कॉमन टाइप्स ऑफ सेल्स असं म्हणतो. या पण सेल्स दोन प्रकारच्या आहेत, एक प्रायमरी सेल्स आणि दुसऱ्या सेकंडरी सेल्स. प्रायमरी सेल्स आणि सेकंडरी सेल्स. त्या प्रायमरी सेल्स कशा आहेत की ज्या सेल्स आपणाला पुन्हा रिचार्ज करता येत नाही. एकदा का त्याच्यामधली रिॲक्टंट्स कंझ्युम झाली तर ती पुन्हा आपणाला तयार करता येत नाही आणि म्हणून अशा सेल्स रिचार्ज करता येत नाही. केमिकल्स एकदा वापरली की अशा सेल्स डॅमेज होतात. त्या सेल्सला प्रायमरी सेल्स असं म्हणायचं. उदाहरणार्थ ड्राय सेल आपण रेडिओमध्ये वापरतो, असा सेल ज्याला आपण म्हणतो. रेडिओमध्ये जो सेल असतो तो एक ड्राय सेल आहे, लॅकलॅनचे सेल. सेकंडरी सेल, आता हा प्रायमरी सेल जो आहे रेडिओमध्ये वापरतो तो आपण, एकदा तो आपण वापरला की तो आपल्याला फेकून द्यावा, नंतर आपण दुसरा घेऊ. तो प्रायमरी सेल आहे. त्याचं उदाहरण मी घेतो इथं, ड्राय सेल. आता सेकंडरी सेल्स कुठले? तर या सेकंडरी सेलमध्ये जेव्हा आपण याच्यामध्ये जी रिॲक्टंट्स असतात ती रिॲक्ट होतात आणि त्यांच्यापासून प्रॉडक्ट तयार होतात. आपणाला अशा रिॲक्शन्स याच्यामध्ये रिव्हर्स करता येतात
आणि प्रॉडक्ट पासून पुन्हा ओरिजिनल रिॲक्टंट जनरेट करता येतात. म्हणून अशा सेकंडरी प्रकारातल्या सेल्स आपणाला त्यांनी एनर्जी सप्लाय केली की त्या डिस्चार्ज होतात. पण पुन्हा त्या जर आपण आउटसाइड सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटीला जोडल्या तर पुन्हा त्या चार्ज होतात. म्हणजे डिस्चार्जिंग केल्यानंतर पुन्हा त्यांचं रिचार्जिंग आपल्याला करता येतं. अशा सेल्सला काय म्हणतो आपण, सेकंडरी सेल्स असं. आता ह्या सेकंडरी सेल्स मध्ये आपल्याला वेगळ्या सेल्स सांगता येतात. त्यामध्ये महत्वाचे आपल्याला लीड स्टोरेज बॅटरी ही वापरतात. लीड स्टोरेज बॅटरी कसली असते तर ती आपण वाहनामध्ये वापरत असतो. लीड स्टोरेज बॅटरी त्याच्यामध्ये लीड प्लेट्स असतात. आपण 4 चाकी वाहन बघितलं तर त्याच्यामध्ये अशा बॅटरीज असतात. त्याच्यामध्ये लीड प्लेट्स एकाडे एक अशा बसवलेल्या असतात. त्या हेवी असतात. आणि ह्या लीड स्टोरेज बॅटरी ज्या असतात त्या वाहन चालू झालं की त्या आपोआप काय होतात, रिचार्ज होतात. आणि म्हणून त्या कशा सेकंडरी, म्हणजे त्या डिस्चार्ज झाल्या तरी पुन्हा त्याचं चार्जिंग करता येईल. आणखी कुठल्या आहेत, ड्राय सेल प्रकारातल्या काही सेल्स आहेत. उदाहरणार्थ ही सेल निकेल कॅडमियम सेल ही अशाच प्रकारची एक ड्राय सेल आहे. पण ही सेकंडरी प्रकारातली ड्राय सेल आहे, कारण ती पुन्हा आपल्याला रिचार्ज करता येईल. याच्यामध्ये कॅडमियम हा ॲनोड असतो तर निकेल हा कॅथोड असतो. कॅडमियम हा ॲनोड आहे, निकेल हा कॅथोड आहे. आणि याच्यामध्ये जे इलेक्ट्रोलाइट असतं ते इलेक्ट्रोलाइट असतं साधारणपणे बेसिक इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये असतं. आणि ते पुन्हा आपल्याला रिचार्ज करता येतात. म्हणजे लाईटच्या सोर्सला जोडल्या की डिस्चार्ज झालेल्या सेल पुन्हा चार्ज होतात, रिचार्ज होतात. निकेल कॅडमियम सेल याच्या काही रिॲक्शन्स दिलेल्या आहेत, ॲनोडिक आणि कॅथोडिक रिॲक्शन्स, त्या तुम्ही बुकमध्ये बघायच्या. तर निकॅड ही एक सेल सेकंडरी ड्राय सेल प्रकारातली सेल आहे. त्यानंतर दुसरी एक आहे मर्क्युरी सेल. आता ही मर्क्युरी सेल पण सेकंडरी प्रकारातली ड्राय सेल आहे. सेकंडरी प्रकारातली ड्राय सेल आहे. आपणाला पुस्तकामध्ये ड्राय सेल, लीड स्टोरेज सेल यांची कन्स्ट्रक्शन वर्किंग दिलेली आहे. पण तुम्हाला या वर्षी ती सिलेबसला नाही, ती करायची नाही. पण निकॅड सेल आहे, मर्क्युरी सेल आहे, त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या रिॲक्शन पुस्तकामध्ये बघायची. त्याची थोडक्यात माहिती मी सांगितलेली आहे. कॅडमियम ॲनोड, निकेल कॅथोड असतो. या सेलचं पोटेन्शियल साधारण 1.4 व्होल्ट असतं. रिचार्ज करता येते. ते आपल्याला वॉचेसमध्ये म्हणजे घड्याळात, कॅल्क्युलेटरमध्ये वापरता येते. मर्क्युरी सेल सुद्धा ज्या हिअरिंग एड्स असतात, म्हणजे कानातल्या मशीन्स असतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या मर्क्युरी सेल्स आपल्याला वापरता येतात. किंवा हृदयाचं फंक्शन व्यवस्थित होत नसेल तर पेस मेकर्स बसवतात. आणि ह्या पेस मेकर्समध्ये अशा काही सेकंडरी प्रकारातल्या सेल्स वापरता येतात, कारण त्या टिकतात जास्त दिवस. म्हणजे ह्या ड्राय सेलपेक्षा या निकेल कॅडमियम सेल असेल किंवा मर्क्युरी सेल असेल, त्यांचं लाईफ कसं आहे, लॉंग लाईफ आहे. त्या जास्त काळ टिकतात. व्होल्टेज त्यांचं चांगलं आहे. मर्क्युरी याचं साधारण व्होल्टेज आहे 1.35 व्होल्ट, एवढं व्होल्टेज देतात. निकॅड सेल 1.4 व्होल्टेज देते. आणि ते आपल्याला घड्याळामध्ये लॉंग लाईफ सेल अशा वापरता येतात किंवा पेस मेकर म्हणून, हिअरिंग एड्स म्हणून याच्यामध्ये वापरता येतात. आता ही मर्क्युरी सेल कशी असते, मर्क्युरी सेलमध्ये मर्क्युरी वापरलेला असतो. त्याच्यामध्ये एक मर्क्युरी असतो. आता मर्क्युरी सेलमध्ये झिंक, ZnHG, याला झिंक अमलगम असतो. कशाबरोबर मर्क्युरी आहे, झिंक बरोबर. त्याचं एक अमलगम असतं.
पारद संमिश्र तयार केला जातो झिंक आणि आणि हा एनोड म्हणून तो वापरला जातो. तर कार्बन आणि मर्क्युरी यांची पेस्ट कॅथोड म्हणून आपल्याला वापरता येते. तर याच्यामध्ये आपल्याला हे दोन इलेक्ट्रोड एका स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट किंवा स्ट्रॉंग अशा अल्कलाईन म्हणजे केओएच सारख्या इलेक्ट्रोलाइट बरोबर आपल्याला वापरता येतात. अशा सेल आपण मर्क्युरी सेल असं म्हणतो. ही एक याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट केओएच सारखा इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलेला असतो आणि या इकडे ॲनोडिक कॅथोडिक रिॲक्शन्स घडतात आणि आपल्याला ही सेल इलेक्ट्रिसिटी सप्लाय करत असते. त्याला आपण मर्क्युरी सेल असं म्हणतो. अशा प्रकारच्या दोन सेकंडरी ड्राय सेल्स आहेत. हे आहे प्रायमरी सेल्स. ही आपल्याला रिचार्ज करता येत नाही, या मात्र रिचार्ज करता येतात. ठीक आहे. या आहेत कॉमन टाइप्स ऑफ सेल्स. या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आता या टॉपिकमध्ये एक शेवटचा पॉईंट राहिला आहे EMF सिरीज. तो पॉईंट मी नेक्स्ट टाईमला एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट लेक्चरला. आज तुम्हाला एवढंच लक्षात ठेवावं लागेल की स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि ह्या कॉमन टाइप्स ऑफ सेल्स काय आहेत. तुम्ही आणखी डिटेल्ड बुकमध्ये पाहू शकता. यूट्यूबवरचं हे लेक्चर तुम्ही परत ऐकलं तर याच्यावरची थोडीशी आयडिया येऊ शकते. ठीक आहे. मी इथंच थांबतो. थँक्यू.